अकोला जिल्ह्यात जुलै-ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, मूग या पिकांचं मोठं नुकसान झालंय। मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पालकत्वाचा विसर पडला असल्याचा आरोप करत उद्धव सेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे। नैसर्गिक संकट पाहता जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी उद्धव सेनेच्या वतीनं करण्यात आली। शेतकऱ्यांना तातडीनं 25% पीक विमा भरपाई दिली जावी, सोयाबीनला किमान 7,000 रुपये, कापसाला किमान 10,000 रुपये हमी भाव देण्यासह विविध मागण्या करण्यात आल्या। या एकदिवसीय धरणे आंदोलनात शिवसेना आमदार आणि जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्याशिवाय इतर सदस्य हजर होते। ओला दुष्काळ जाहीर, उर्वरित विमा 25% विमा, शेतकऱ्यांना 25% विमा। पावसाळा सुरुवात झाल्यापासून जून महिन्यापासून आतापर्यंत सतत पाऊस या जिल्ह्यात चालू आहे आणि या सततच्या पावसानं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। काही मंडळात अतिवृष्टी झाली, 86 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस या जिल्ह्यात झाला, परंतु अद्यापही कोणत्याच प्रकारचे सर्वे किंवा पंचनामे या जिल्हाभरात झाले नाहीत। सततच्या पावसानं जे पिकं आहेत त्या पिकांची परिस्थिती अशी आहे की त्या सर्व पिकांची वाढ खुंटलेली आहे। कपाशी असेल, तूर असेल, सोयाबीन असेल, बाळापूर तालुका असेल, पातूर तालुका असेल, अकोला तालुका असेल, बार्शी टाकळी तालुका, या मूर्तिजापूर तालुका असेल, या तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा आहे। त्या सोयाबीनला फुलंच आले नाहीत, फुलं आले नाहीत म्हणून शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारचं उत्पन्न होणार नाही। परंतु असं असताना सुद्धा या जिल्ह्यात कोणते पंचनामे झाले नाहीत, कोणत्या प्रकारचे सर्वे झाले नाहीत। याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना 8 दिवसापूर्वी निवेदन दिलं,